नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. $562 कोटींचा अमृत 2चा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग. समांतर जलवाहिनीसाठी 300 कोटींचा पाठवला पुन्हा एकदा प्रस्ताव. पालिका आयुक्तांची माहिती. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केले अंतिम वेळापत्रक जाहीर. 21 फेब्रुवारीला 12वी तर 2 मार्च पासून 10वीची परीक्षा. संभाजी ब्रिगेड नववर्षाचे करणार अनोखेपणाने स्वागत. दारू नाही तर दूध पिण्याचे करणार आवाहन. आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची जिल्ह्यात कामगिरी. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर बनावट देशी विदेशी दारू केली जप्त. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. महापालिकेचा 562 कोटींचा अमृत 2चा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग झाला असून समांतर जलवाहिनीसाठी 300 कोटी निधीकरिता पुन्हा प्रस्ताव पाठविल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली आहे. महापालिकेकडून 562 कोटी रुपयांच्या अमृत 2चा जलवाहिनी कामासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता. तो आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे आहे. तिथे मान्यता मिळाल्यानंतर शासनाकडून निधीस पुढे मान्यता मिळणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली. सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील जलवाहिनीच्या कामासंदर्भातील अमृत 2 योजनेअंतर्गत 562 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता. तो प्रस्ताव आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे गेला आहे. तिथे मान्यता मिळाल्यानंतर शासनाकडून निधीस मान्यता मिळेल. या योजनेमुळे शहरातील जलवाहिनी टाकण्याचे काम मार्गी लागणार आहे. तर अमृत 1 या ड्रेनेज योजनेअंतर्गत कामे पूर्ण करण्यासाठी मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तत्पूर्वी ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्याही सूचना सार्वजनिक आरोग्य विभागास देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामासाठी आणखी काही निधी आवश्यक आहे. त्यामुळे आणखी लागणाऱ्या 380 कोटी निधीसाठी यापूर्वीही पत्रव्यवहार झाला होता. आता पुन्हा नव्याने एक प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे अशी माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने 10वी 12वीचे वेळापत्रक अंतिम करण्यात आले असून प्रात्यक्षिक झाल्यावर लगेचच 21 फेब्रुवारी पासून लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. 10वी 12वीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने शुक्रवारी अंतिम करण्यात आले आहे. भाषा विषय वगळता सर्वच विषयांसाठी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ देण्यात आला आहे. 12वीचे प्रात्यक्षिक 1 ते 20 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. त्यानंतर 21 फेब्रुवारी पासून लेखी परीक्षा सुरू होईल. तर 10वीचे प्रात्यक्षिक 10 फेब्रुवारी ते 1 मार्च या वेळेत होईल. 2 मार्च पासून 10वीची लेखी परीक्षा सुरू होणार आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच पूर्वीप्रमाणे बोर्ड परीक्षा पार पडणार असून परीक्षेची केंद्रे पूर्वीप्रमाणेच असतील. कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथके असतील. दरम्यान भयमुक्त तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल या दृष्टीने बोर्डाचे वेळापत्रक बनवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना विशेषतः विज्ञान शाखेतील परीक्षार्थींसाठी 2 पेपरमध्ये ठराविक दिवसांचे अंतर ठेवण्यात आले आहे. भाषा विषयांना तितकासा वेळ नसणार आहे. लेखी परीक्षेला आणखी 2 महिन्यांचा अवधी असल्याने विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध अभ्यास करावा. प्रात्यक्षिक परीक्षा व्यवस्थित द्यावी. दरम्यान विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरील कोणत्याही वेळापत्रकावर विश्वास न ठेवता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरील वेळापत्रक पहावे असे आवाहन बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी व सचिवा अनुराधा ओक यांनी केले आहे. विद्यार्थी https://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर जाऊन वेळापत्रक पाहू शकतील असेही त्यांनी यावेळी सांगितले. 10वीचे वेळापत्रक मराठी 2 मार्च, इंग्रजी 6 मार्च, हिंदी 8 मार्च, बीजगणित 13 मार्च, भूमिती 15 मार्च, विज्ञान भाग 1 17 मार्च, विज्ञान भाग 2 20 मार्च,
इतिहास व राज्यशास्त्र 23 मार्च, भूगोल 25 मार्च, तर 12वीचे वेळापत्रक इंग्रजी 21 फेब्रुवारी, हिंदी 22 फेब्रुवारी, मराठी 23 फेब्रुवारी, भौतिकशास्त्र 27 फेब्रुवारी, रसायनशास्त्र 1 मार्च, जीवशास्त्र 8 मार्च, भूगोल 17 मार्च असे असणार आहे. सांगोल्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभाग पथकाने मारुती कारमधून 7 पेट्या देशी दारू तर 30 डिसेंबरला सोलापूरच्या पथकाने उत्तर सोलापूर तालुक्यात इंडिगो कारमधून 25 पेट्या गोवा बनावटीची विदेशी दारू जप्त केली आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू विरोधात मोहीम राबवण्यात येत असून 29 डिसेंबर रोजी सांगोल्याच्या पथकाने एका मारुती 800 कारमधून 7 पेट्या देशी दारू तर 30 डिसेंबरला सोलापूरच्या पथकाने उत्तर सोलापूर तालुक्यात इंडिगो कारमधून 25 पेट्या गोवा बनावटीची विदेशी दारू जप्त केली आहे. दरम्यान नवीन वर्षाच्या निमित्ताने अवैध व बनावट दारूला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धडक कारवाई करण्यात येत असून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे निरीक्षक सदानंद मस्करे यांनी त्यांच्या पथकासह 30 डिसेंबर शुक्रवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास उत्तर सोलापूर तालुक्यातील गावडी दारफळ ते काटी रोडवर सापळा रचून एका टाटा इंडिगो क्रमांक MH12 CD 4572 मधून गोवा बनावटीचे इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या विदेशी दारूच्या 180 मिली क्षमतेच्या 1200 सीलबंद बाटल्या जप्त केल्या. या गुन्ह्यात 1,80,000 किमतीची दारू जप्त केली असून आरोपी परमेश्वर शहाजी बदाले राहणार नारी तालुका बार्शी व संदीप फुलचंद पवार राहणार रातंजन तालुका बार्शी यांना अटक करण्यात आली. या गुन्ह्यात एकूण 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक सदानंद मस्करे, संभाजी फडतरे, दुय्यम निरीक्षक अंकुश अवताडे, गणेश उंडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट, प्रशांत इंगोले, प्रियांका कुठे, वाहन चालक रशीद शेख यांच्या पथकाने केली. तसेच 29 डिसेंबर रोजी दुय्यम निरीक्षक सांगोला कैलाश छत्रे यांनी जवान तानाजी काळे यांच्यासह सांगोला तालुक्यातील एखतपूर गावच्या हद्दीत मारुती 800 क्रमांक MH12 AN 1736 या कारमधून देशी दारू स्पेशल संत्रा ब्रँडच्या 180 मिली क्षमतेच्या 336 सीलबंद बाटल्या जप्त केल्या. सदर गुन्ह्यात 23,520 किमतीची दारू जप्त केली असून अब्दुल रऊफ हिरालाल शेख राहणार सांगोला या इसमाला अटक केली असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने 29 डिसेंबर रात्रीच्या सुमारास जुना कुंभारी नाक्यावरील जय अंबिका बिर्याणी हाऊस या ढाब्यावर धाड टाकून हॉटेल चालक पांडुरंग अर्जुन सामल वय 27 व त्या ठिकाणी दारू पीत बसलेले ग्राहक नितीन अर्जुन सामल, विशाल अंबादास कंकुर्टी व आकाश अंबादास मंजुळकर या 3 मद्यपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात दाखल केले असता न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय सोलापूर DR भोला यांनी तात्काळ निकाल देत ढाबा चालकाला 25,000 व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी 2,000 असा एकूण 31,000चा दंड ठोठावला. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अॅडव्होकेट संतोष पाटील यांनी न्यायालयात बाजू मांडली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त अनिल चासकर, अधीक्षक नितीन धार्मिक, उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुनील कदम, दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे, उषा किरण मिसाळ, सुनील पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मयुरेश भुसेकर, जवान नंदकुमार वेळापुरे, प्रकाश सावंत, मलंग तांबोळी व वाहन चालक मारुती जडगे यांच्या पथकाने पार पाडली. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात अवैध दारू विरोधात धाड सत्र सुरू असून अशा एका कारवाईत 30 डिसेंबर रोजी रात्री 12:30 ते 1:30च्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सदानंद मस्करे यांनी त्यांच्या पथकासह उत्तर सोलापूर तालुक्यातील गावडी दारफळ ते काटी रोडवर एका इंडिगो वाहनातून इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या 25 पेट्या जप्त केलेल्या आहेत. जप्त केलेल्या मद्याची किंमत 1,80,000 असून वाहनाच्या किमतीसह एकूण 3.5 लाखाचा मुद्देमाल सदर गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला आहे व 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. विवाह जुळून येत नसल्याच्या नैराश्यातून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मोहोळ तालुक्यात घडली आहे. गेल्या वर्षभरापासून विवाहासाठी प्रयत्न करूनही विवाह जुळून येत नसल्याच्या नैराश्यातून एका 22 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोरवली तालुका मोहोळ येथे 29 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 ते रात्री 11च्या सुमारास घडली.
भीमाशंकर काशीनाथ महमाणे असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद कामठी पोलिसात अकस्मात मयत अशी करण्यात आली आहे. कामठी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत भीमाशंकर याने वैद्यकीय क्षेत्रातील डी फार्मसी ही पदवी प्राप्त केली होती. मेडिकल दुकान सुरू करावे असा त्याचा मानस होता. भीमाशंकर याचे वय विवाह योग्य झाल्याने कुटुंबियांनी त्याच्यासाठी वधू शोधणे सुरू केले होते. बऱ्याच ठिकाणी विवाहासाठी मुली पाहणे झाले, मात्र कोणत्या ना कोणत्या कारणावरून मुलीच्या कुटुंबियांकडून नकार यायचा. त्यामुळे भीमाशंकर सतत नैराश्याच्या छायेखाली वावरत असे. त्याचे कशातच मन लागत नव्हते. शेवटी व्हायचे तेच झाले. गुरुवार दिनांक 29 डिसेंबर रोजी भीमाशंकर याने त्याच्या शेताच्या शेजारील शिवानंद पाटील यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाला ठिबक सिंचनच्या लॅटरलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची खबर काशीनाथ महमाणे यांनी कामठी पोलिसात दिली असून अधिक तपास हवालदार S.J. माने हे करत आहेत. रिक्षामधील सहप्रवासी महिलेचे दागिने चोरणाऱ्या महिलेस गुन्हे शाखेने अटक करत 16.1 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. सोलापूर शहरातील जेलरोड पोलीस ठाणे हद्दीतील शांती चौक, पाण्याची टाकी ते मार्केट यार्ड या दरम्यान 11 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7:15 ते 7:30 वाजायच्या कालावधीत महिला नामे अनुराधा गिरी नरोळे राहणार फलमारी झोपडपट्टी दाजीपेठ सोलापूर या रिक्षामधून प्रवास करत होत्या. त्यांच्यासोबत त्याच रिक्षात 3 अनोळखी महिला सहप्रवासी म्हणून प्रवास करत होत्या. अनुराधा नरोळे या रिक्षातून उतरल्यानंतर त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरी झाल्याचे लक्षात आले. यावेळेस त्यांचा संशय रिक्षामधील अनोळखी 3 सहप्रवासी महिलांवर होता. अनुराधा नरोळे यांनी त्यांच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरी झाल्याबाबत जेलरोड पोलीस ठाणे येथे तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून जेलरोड पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान 379 अन्वये चोरीचा गुन्हा दाखल आहे. सदरचा गुन्हा उघडकीस येण्याच्या दृष्टिकोनातून गुन्हे शाखेकडून समांतर तपास करण्यात येत होता. त्या दृष्टीने गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोटे व त्यांच्या पथकातील अंमलदार यांनी शांती चौक, पाण्याची टाकी ते मार्केट यार्ड दरम्यान उपलब्ध सर्व सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पडताळणी केली असता सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील महिला आरोपी नामे सुषमा बापूजी चव्हाण वय 25 राहणार बिस्मिल्ला नगर, मुळेगाव रोड, सोलापूर हिने व तिच्या 2 अनोळखी साथीदार महिलांनी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सुषमा चव्हाण ही चौकशीकामी ताब्यात घेऊन तपासकामी गुन्हे शाखा येथे आणण्यात आले. तिथे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली तिच्याकडे कसून तपास केला असता तिने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल करून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी तिच्या वाटणीस आलेले सुमारे 16.1 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एकूण किंमत 70,840 चे दागिने काढून दिले. हे दागिने सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या पथकातील अंमलदार विजयकुमार वाळके, श्रीकांत पवार, विद्यासागर मोहिते, गणेश शिंदे, ज्योती लंगोट पुढील कारवाईकामी हस्तगत करून जेलरोड पोलीस ठाणे येथे हजर केले आहे. चंचल पाटील यांना पदोन्नती मिळाली असून सातारा येथे त्यांची बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी S.N. कोहिनकर यांची नूतन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांची पदोन्नतीने सातारा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकपदी बदली करण्यात आली आहे. तर अहमदनगर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी S.N. कोहिनकर यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात शुक्रवारी शासनाच्या ग्रामविकास विभागाने आदेश काढले आहेत. संतोष धोत्रे यांची बदली झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रिक्त होते. त्यांचा प्रभारी पदभार चंचल पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला होता. उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांच्याकडे समाज कल्याण विभागाचा पदभार असताना त्यांच्या कार्यकाळात अनेक गैरप्रकार झाल्याचा आरोप करत आमदार समाधान आवताडे यांनी लक्षवेधी भूमिका मांडली होती. तत्कालीन अतिरिक्त सीईओ संतोष धोत्रे यांना पदोन्नती मिळाली असून अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी वसुंधरा पांडलोट येथे त्यांची नियुक्ती झाली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निवड श्रेणी या पदावर पदोन्नती मिळाली आहे.
सध्या ते अपर मुख्य कार्यकारी अधिकारी वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा पुणे या पदावर कार्यरत आहेत. ग्रामविकास विभागाने 22 डिसेंबर 2022च्या शासन निर्णयाद्वारे ग्रामविकास विभागातील महाराष्ट्र विकास सेवा गट अ मधील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकल्प संचालक या पदावर कार्यरत असणाऱ्या 12 अधिकाऱ्यांना निवड श्रेणी देऊन पदोन्नती केली आहे. त्यानुसार त्यांना पदस्थापना दिली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी ठळक कामे केली. बांधकाम विभाग व लघु पाटबंधारे विभागाची निविदा प्रक्रिया गतिमान केली. पशुसंजीवनी अभियान राबवले. महाआवास अभियान उमेद अभियानाचा राज्यात नावलौकिक झाला आहे. या विभागास 12 पुरस्कार मिळाले. कृषी विभाग स्वावलंबन योजना प्रभावीपणे राबवली. सातारा येथे कार्यरत असताना त्यांनी जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवले. त्याची दखल घेऊन त्यांना पदाचे नाव अपर मुख्य कार्यकारी अधिकारी वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा महाराष्ट्र राज्य पुणे या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. दांडगा जनसंपर्क व त्यांच्या कार्याची गती पाहून वसुंधरा अभियानाच्या राज्याच्या प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्यावर शासनाने दिली आहे. संभाजी ब्रिगेड नववर्षाचे स्वागत दारू नाही तर दूध प्या या उपक्रमाने करणार आहे. पाश्चिमात्य देशाचे अनुकरण करून आजची तरुण पिढी 31 डिसेंबरच्या रात्री पार्ट्या करून दारू पिऊन झिंगाट वाहने चालवताना आढळतात. सरत्या वर्षाला निरोप देऊन दारूच्या आहारी जात आहेत. अशा युवकांना दारूपासून परावृत्त करण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने गेल्या 7-8 वर्षांपासून युवकांनो दारू नाही दूध प्या हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रात्री 12 वाजता हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. दारूच्या आहारी जाऊन अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झालेली आहेत. दारूच्या अतिसेवनाने आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. त्याचा त्रास आपल्या कुटुंबांनाही सोसावा लागतो. त्यामुळे युवकांनी दारू न पिता दूध पिऊन व्यायाम करणे गरजेचे आहे. सुदृढ शरीर हीच संपत्ती व उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती. त्यामुळे युवकांनी पाश्चात्य देशांचे अनुकरण न करता भारतीय संस्कृतीला साजेल असे नववर्षाचे स्वागत करावे व व्यसनापासून दूर राहावे या हेतूने संभाजी ब्रिगेड नववर्षाचे स्वागत दारू नाही दूध प्या या उपक्रमाने आयोजित केल्याचे शहर अध्यक्ष श्याम कदम यांनी सांगितले. 31 डिसेंबर रोजी पाश्चात्य देशाचं अनुकरण करून आपली तरुण पिढी दारूच्या आहारी जाऊन बेदरकारपणे वाहन चालवून पाश्चात्य देशाचं अनुकरण दिसत आहेत. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने गेल्या 8-10 वर्षापासून आम्ही युवकांसाठी दारू नाही दूध प्या हा उपक्रम आम्ही राबवित आहोत. यंदाच्या वर्षी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्री 12 वाजता तरुणांसाठी दारू नाही दूध प्या हा उपक्रम राबवून तसेच बंदोबस्तावरील पोलीस बांधवांना गुलाब पुष्प देऊन नववर्षाचे स्वागत करण्याचं संभाजी ब्रिगेडच्या वतीने आयोजन करण्यात आलेलं आहे. दारू हे अत्यंत हानिकारक असून या व्यसनामुळे अनेक तरुण पिढी बर्बाद होत चाललेली आहे. त्याचा फटका कुटुंबाला सुद्धा बसत आहे. त्यामुळे युवकांनी दूध पिऊन व्यायाम करून सुदृढ शरीर कमवणे, उत्तम आरोग्य आणि सदृढ शरीर हेच खरी संपत्ती आहे. त्यामुळे युवकांना या व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी संभाजी ब्रिगेड हा उपक्रम राबवत आहे. होम मैदानावर गुरुवारपासून 5 दिवसीय कृषी प्रदर्शनाला सुरुवात झाली. पहिल्यांदाच मोठ्या स्वरूपात कृषी प्रदर्शन सोलापुरात भरले आहे. या कृषी प्रदर्शनाचे आकर्षण ठरले आहे ते म्हणजे 1.5 टन वजन असलेला गजेंद्र नावाचा रेडा. कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी एकच गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. गजेंद्र नावाचा रेडा हा मुऱ्हा जातीचा असून त्याची आई हरियाणाची आहे. त्याचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. विलास गणपती नाईक यांचा हा रेडा असून 12 जणांचे कुटुंब त्याची देखभाल करतात. दररोज त्याला 15 लिटर दूध व 2 किलो सफरचंद असा खुराक आहे. सोलापुरातील 5 दिवस खाद्याचा खर्च कृषी प्रदर्शन संयोजन समिती करणार असल्याची माहिती मिळाली. पालम येथील गटसाधन केंद्रातील सतत गैरहजर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे मुख्य अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे.
पालम येथील गटसाधन केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अनेक दिवसांपासून आपला मनमानी कारभार सुरू केला असून अधिकारी व कर्मचारी कार्यालयात सतत दांड्या मारून गैरहजर राहत असल्याचा प्रकार दिवसेंदिवस घडत आहे. यामुळे हे कार्यालय नावाला झाले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. आपल्या कामासाठी आलेल्या तालुक्यातील शिक्षक व केंद्र प्रमुखांना आपली कामे न होता मोकळ्या हाताने परत जावे लागत आहे. 30 डिसेंबर रोजी 1 ते 3 च्या दरम्यान काही शिक्षक त्यांच्या कामासाठी पालम येथील गटसाधन केंद्र कार्यालयात आले असता कार्यालयात कोणताही संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हता. यावेळेस 2 सेवक उपस्थित होते. येथील कार्यालयात मोठ्या प्रमाणात कर्मचारी कार्यरत असून हे कर्मचारी सतत कार्यालयाला दांड्या मारून मुख्यालयाला न राहता उंटावरून शेळ्या राखण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कारभारामुळे पालम तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची पुरती वाट लागली असून पालम गटसाधन केंद्र कार्यालयात मागील अनेक महिन्यांपासून कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी नसल्यामुळे त्यांचा पदभार प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्याकडे देण्यात आला असून या अधिकाऱ्याचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्यामुळे हे कर्मचारी कार्यालयाला दररोज दांड्या मारत आहेत. त्यामुळे आपल्या कार्यालयीन कामकाजासाठी येणाऱ्या शिक्षक केंद्र प्रमुखांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असून तालुक्यातील अनेक शाळांची गुणवत्ता घसरत असल्याचे दिसून येत आहे. कार्यालयाला दांड्या मारणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी यांनी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा याबाबत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जिंतूर परभणी रस्त्यावरील एसेगाव पाटीजवळ ऑटो 4 वाहन अपघातात 4 जण जखमी झाले असून सदर घटना दिनांक 30 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. जिंतूर परभणी रस्त्यावरील एसेगाव पाटीजवळ ऑटो व 4 वाहन अपघातात 4 जण जखमी झाले असून सदर घटना 30 डिसेंबर दुपारच्या सुमारास घडली आहे. या अपघातातील एकाची प्रकृती खालावल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जिंतूर परभणी रस्त्यावरील एसेगाव पाटीजवळ भरधाव 4 क्रुझर वाहन व ऑटो या अपघातात 30 डिसेंबर दुपारी 12च्या सुमारास घडल्याने या अपघातातील 4 जखमींना खासगी वाहनातून ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता रुग्णालयातील डॉक्टर परिहर, सिस्टर घातकीने, घुगे, सोनटक्के, जवळे, हरकल आदींनी या अपघातातील जखमी संजय उत्तमराव कामिटे वय 40, मोहन दिगंबर बुधवंत वय 20, अभिजित संजय कामिटे वय 16 सर्वजण राहणार पांगरी तालुका जिंतूर व पुंजाजी जिजाऊ माने राहणार माथला तालुका जिंतूर सर्वांवर प्राथमिक उपचार केले असून यातील मोहन बुधवंत यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असून बातमी देईपर्यंत पोलिसात नोंद झालेली नव्हती. निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथे श्री गुरुदेवाजी बाबा धर्माधिकारी यांच्या 476व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथे श्री गुरुदेवजी बाबा धर्माधिकारी यांच्या 476वा संजीवन समाधी सोहळा विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. श्री श्री योगीराज आशिषानंद महाराज धारूरकर यांच्या संगीतमय शिवकथा सप्ताहाचे यावेळेस आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सांगता श्री श्री आशिषानंद महाराज यांच्या काल्याचे कीर्तन व धर्मसभेने झाली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी आरोग्य शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबिरातील वैद्य SP सोनार, अनिल जमगे, रविकांत चित्राव, ऋषिकेश बोधले हे होते. यावेळेस भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री गुरुदेवाजी बाबा धर्माधिकारी मंदिर ट्रस्टच्या वतीने 5 जणांना समाजरत्न सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन ट्रस्टचे अध्यक्ष नारायण महामुनी, उपाध्यक्ष रामलिंग पांचाळ, कार्याध्यक्ष मनोहर पोद्दार, सचिव वसंतराव पोद्दार, सुदर्शन बुराडे, धनंजय क्षीरसागर, वसंत महामुनी, नागेश वेदपाठक, प्रभाकर वेदपाठक, भास्करराव पोद्दार, श्रीधर पोद्दार, प्रथमेश पोद्दार, इंद्रजित दुबे, सरपंच पोलीस पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील रामलिंगेश्वर देवाजी बाबा गणेश मंडळ, श्री गुरुदेव मंदिर ट्रस्ट, देवाजी बाबा मठ संस्थान यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्माकर पोद्दार यांनी केले. 50व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन ज्ञानेश्वरी विद्यालय जिंतूर येथे करण्यात आले. काल 30 डिसेंबर रोजी 50व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन ज्ञानेश्वरी विद्यालय जिंतूर येथे करण्यात आले होते. त्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येसेगावचा विद्यार्थी पार्थ निवृत्ती कराळे याने पर्यावरणपूरक सामग्री या विषयाअंतर्गत इको फ्रेंडली विलेज या संकल्पनेवर आधारित प्रकल्प सादर केला.
त्यात त्याला तालुक्यातून सर्वप्रथम पारितोषिक दिव्यांग गटातून मिळाले. तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी माननीय गाजरे साहेब तसेच निवडी बुद्रुक केंद्राचे केंद्रप्रमुख घुगे सर, शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर, शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षणप्रेमी संदीप भाऊ लकडे यांनी विद्यार्थ्याचे विशेष कौतुक केले. या यशाबद्दल विद्यार्थी, त्यांचे पालक व शाळेचे शिक्षक वृंद यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. परभणी जिल्ह्याचे लोकनेते भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामप्रसाद बोर्डीकर भाजपा सहकार आघाडीच्या मराठवाडा प्रदेशसह संयोजकपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. परभणी जिल्ह्याचे लोकनेते भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य माननीय आमदार रामप्रसादजी बोर्डीकर भाजपा सहकार आघाडीच्या मराठवाडा प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती झाल्याबद्दल जिंतूर येथे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देताना भाजप तालुकाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव शिंदे, केशव घुले, किशोर जाधव, मतीन तांबोळी, पांडू आढे, रमेश मोहिते, भास्करराव थिटे, राजेश राठोड, संतोष राठोड, युवराज घनसावंत व इतर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तणावमुक्त जीवन जगता यावे यासाठी माणसाने खळखळून हसले पाहिजे. केवळ हसण्याने मनुष्य अनेक व्याधींपासून मुक्त होतो, असे लेखक, दिग्दर्शक, गीतकार आणि एकपात्री अभिनेता अशोक पुंडलिक नदीकुरळे उर्फ एन अशोक यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या हसरी मैफिल या कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे. तणावमुक्त जीवन जगता यावे यासाठी माणसाने खळखळून हसले पाहिजे. केवळ हसण्याने मनुष्य अनेक व्याधींपासून मुक्त होतो, असे लेखक, दिग्दर्शक, गीतकार व एकपात्री अभिनेते अशोक पुंडलिक नदीकुरळे उर्फ एन अशोक यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या हसरी मैफिल या कार्यक्रमात बोलताना म्हटले. नळदुर्ग पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी 30 डिसेंबर रोजी पोलीस ठाण्यात प्रसिद्ध हास्य अभिनेते अशोक पुंडलिक नदीकुरळे उर्फ एन अशोक यांचा हसरी मैफिल या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रारंभी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी एन अशोक यांचा सत्कार करून उपस्थितांना त्यांची ओळख करून दिली. या कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे, शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख कमलाकर चव्हाण, माजी नगरसेवक विनायक अहंकारी, पत्रकार विलास येडगे, उत्तम बनसघोडे, दादासाहेब बनसोडे, शिवप्पा जवळगे, आनंद काटकर यांच्यासह नागरिक, पोलीस कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार भैरवनाथ कानडे यांनी केले. एन अशोक यांनी हसरी मैफिल या कार्यक्रमात उपस्थितांना खळखळून हसवले. मी अत्रे किंवा पुलं होऊच शकत नाही, पण मी होण्याचा प्रयत्न निश्चित करेन. मला पुलंचा सहवास लाभला हे मी माझे भाग्य समजतो. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी माणसाने खळखळून हसले पाहिजे. ताण तणावामुळे आज माणसांना अनेक व्याधी जडत आहेत. माणसाने आपले आयुष्य सुंदरपणे जगले पाहिजे, असेही एकपात्री अभिनेते एन अशोक यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमात एन अशोक यांनी विविध आवाज काढून तसेच विविध विषयांवर उपस्थितांना खळखळून हसवले. त्यामुळे उपस्थित पोलीस कर्मचारी व नागरिक तणावमुक्त झाल्याचे दिसून आले. झालेलं एकमेव खातं म्हणजे पोलीस खातं, एकमेव खातं. आणि मला माहित आहे त्याचं कारण सांगतो. आणि पोलीस खातं बघा, पोलिसाचा कायदा बी असा आहे, ते किती सरळ काम करून देत, लोकांना ते उलटच दिसतं. उलट आता तुम्ही मला कसं काय तर बघा ना, मारामारी होते, रक्तबंबाळ होतं, एखादं जे मार खाल्लेलं असतं ते चालत येतं इथं एपार लिहायला, आणि जे मारलेलं असताना त्यांना ही गाडी गाडी आता तो काय आपला जावाय नसतो, पण योग्य माणसाला शिक्षा मिळावी, पण काम उलटच नाव. एवढं करून या पाहिल्यानंतर काम काय गाड्या मेडिकल कर जा, मार खाल्लेलं चालत जाते मेडिकल करायला, आणि जे मारलेलं असतं त्याला हे गाडीतच घेऊन जाते मेडिकल. काम सगळं उलटच आहे ना. इतकं करून कोर्ट यांना विचारत नाही, त्या मारलेल्या पण विचारत नाही. काय रे तुला पोलिसांनी दम दिला की पोलिसांनी कामं करायची कशी? मला अभिमान याच गोष्टीचा मित्रांनो. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. $562 कोटींचा अमृत 2चा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग. समांतर जलवाहिनीसाठी 300 कोटींचा पाठवला पुन्हा एकदा प्रस्ताव. पालिका आयुक्तांची माहिती.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केले अंतिम वेळापत्रक जाहीर. 21 फेब्रुवारीला 12वी तर 2 मार्च पासून 10वीची परीक्षा. संभाजी ब्रिगेड नववर्षाचे करणार अनोखेपणाने स्वागत. दारू नाही तर दूध पिण्याचे करणार आवाहन. आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची जिल्ह्यात कामगिरी. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर बनावट देशी विदेशी दारू केली जप्त. या बातमीपत्रात इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.